नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मल्चिंग पेपर विषयीची माहिती घेणार आहोत. खरं तर सर्वच भाजीपाला पिकांमध्ये मल्चिंग पेपरचा वापर आता सर्रासपणे केला जातो. त्याचे फायदेही आपणास माहीत आहे, परंतु योग्य प्रकारचा मल्चिंग पेपर आपण जर वापर नाही केला तर त्याचे तोटे पण होतात व बऱ्याच वेळा मल्चिंग पेपर खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक पण केली जाते. त्यामुळं आज आपण बघणार आहोत की मल्चिंग पेपरमुळं नेमकी फायदे काय होतात. त्याप्रमाणे योग्य मल्चिंग पेपरची निवड करताना आपण कुठल्या रंगाचा, कुठल्या आकाराचा, त्याचं UV स्टॅबिलायझेशन व इतर सर्व गोष्टींमध्ये आपण निश्चितच आज माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपली फसवणूक टाळण्यासाठी मल्चिंग पेपर घेण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे याचा पण आपण निश्चित आज विचार करणार आहोत. तर त्याचप्रमाणे मल्चिंग पेपर टाकताना काय काळजी घेतली पाहिजे व शेतात पीक लागवडीनंतर मल्चिंग पेपरची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याचा आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम बघूयात मल्चिंग पेपर वापरताना वापरल्यामुळं काय काय फायदे होतात. तर दोन प्रकारचे फायदे निश्चित मल्चिंग पेपरमुळे दिसतात आपल्याला, की एक तर व्हिजिबल म्हणजे डोळ्याने बघितल्यानंतर काय दिसतं आणि इनव्हिजिबल म्हणजे डोळ्यांना न बघता काय फायदे दिसतात, या दोन्ही प्रकारचा आपण विचार करूया. तर सर्वप्रथम मल्चिंग पेपरचा डोळ्याने दिसणारा पहिला फायदा म्हणजेच की तणांची वाढ थांबते, गवताची वाढ थांबते, गवत उगवत नाही. त्यामुळं काय होतं की त्या गवतावर येणारा रोग किडींचा प्रादुर्भाव देखील पिकावर होत नाही. हा सर्वात महत्त्वाचा फायदा मल्चिंग पेपरमुळे मिळतो. त्याचप्रमाणे व्हिजिबलमध्ये आपल्याला काय दिसतं आणखी की पाण्याची बचत होते. खरं तर मल्चिंग पेपरमुळं इव्हॅपरेशन कमी होतं पाण्याचं, त्यामुळं निश्चितच पाण्याची बचत होते. पण त्या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारचा मल्चिंग पेपर वापरला तर पाण्याची बचत होते हे पण आपण पुढं बघूया. त्याचप्रमाणे थर्मल इफेक्ट्स म्हणजे मल्चिंग पेपरमुळं थंडीमध्ये जमिनीचं तापमान वाढतं. त्यामुळं त्याचप्रमाणे उन्हाळ्यात चांगला पेपर जर वापरला आपण तर उन्हाळ्यामध्ये मल्चिंग पेपरमुळं जमिनीचं तापमान कमी होतं. तर याचाही आपण पुढं विचार करणार आहोत की कुठल्या पेपरमुळं आपल्याला तो इफेक्ट नेमकी मिळून येता येईल. मल्चिंग पेपरचा जर सर्वात महत्त्वाचा इनव्हिजिबल जर फायदा जर कुठला होत असेल तर मल्चिंग पेपरमुळं जमिनीचं जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, आपण जसं की जमिनीवर एखादं पोतं टाकलं की त्या ठिकाणी त्यावर जर कायम पाणी टाकत राहिलो तर त्या ठिकाणी लगेच गांडूळ अट्रॅक्ट होतात. त्याचप्रमाणे जर मल्चिंग पेपर जर जमिनीमध्ये असेल तर मोठ्या प्रमाणात मायक्रो ऑर्गॅनिझम जमिनीमध्ये तयार होतं व त्या ठिकाणी सूक्ष्मजीवांची खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचा डायरेक्ट फायदा असा होतो की आपण जी खतं देतोय त्याची इफिशियन्सी वाढते, ती खतं चांगल्या प्रकारे युटिलाइज होतात. त्याचप्रमाणे तुमची जी मुळाची जी आहेत मूळ जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणे मुळीची वाढ होते. त्याचप्रमाणे खतांचा चांगल्यापैकी वापर होतो, पाण्याचं युटिलायझेशन चांगलं होतं आणि जमिनीचं एकंदरीत जर खालचं ऑर्गॅनिझम जर बघितलं तुम्ही तर खूप सुंदर असं ते त्या ठिकाणी स्ट्रक्चर तयार होतं. हा जो मल्चिंग पेपरचा आहे हा सर्वात चांगला फायदा मिळतो. त्याचप्रमाणे मल्चिंग पेपरमुळं बऱ्याच ठिकाणी निमॅटोडमध्ये पण काही प्रमाणात कमी वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे कीड व रोग जे आहे मल्चिंग पेपरचं जर रिफ्लेक्शन मिळतं त्यामुळं थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, ह्या किडींचा आपल्याला बऱ्याच काळ प्रादुर्भाव रोखता येतो. त्याचप्रमाणे ह्या ज्या किडी आहेत ज्या मातीत अंडे घालतात त्यांचंही प्रमाण कमी होतं. त्याचप्रमाणे रोगांचे जे बीजाणू असतात ते जमिनीमध्ये वाढत असतात. टोमॅटोमध्ये अर्ली ब्लाईट असेल, लेट ब्लाईट असेल, ते जमिनीमध्येच वाढत असतात. परंतु ते मल्चिंग पेपरमुळं जमिनीचा आणि पानांचा संपर्क तुटल्यामुळं रोगांचा पण प्रादुर्भाव आपल्याला कमी दिसून येतो. हे असे अनेक फायदे जे आहेत ते मल्चिंग पेपरचे आहेत. परंतु हे सर्व फायदे मिळवण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारचा, योग्य क्वालिटीचा मल्चिंग पेपर वापरणं अत्यंत गरजेचं आहे किंवा ती सर्वात महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण बऱ्याच वेळा बघतोय की शेतकऱ्यांचे मल्चिंग पेपर खरेदी करताना बऱ्याच वेळा फसवणूक होताना पण दिसते. जसं की मल्चिंग पेपर टाकला आणि 1 ते 2 महिन्यातच त्याचे तुकडे व्हायला सुरुवात होतात. किंवा आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळा मल्चिंग पेपरमुळे जमिनीचंच तापमान वाढायला सुरुवात होते, रिफ्लेक्शन योग्य प्रकारे मिळत नाही. त्यामुळं काय होतंय, फायदे होण्याऐवजी आपले तोटेच होत आहेत. त्यामुळं आपण पण मल्चिंग पेपर सिलेक्शन करताना निश्चित काही गोष्टी बघून घेतल्या पाहिजेत. आज आपण जी चर्चा करणार आहोत ती पर्टिक्युलरली उन्हाळ्यासाठीची चर्चा करणार आहोत. उन्हाळ्यासाठी मल्चिंग पेपर निवडताना आपला सर्वात महत्त्वाचा जर कुठला गुणधर्म पाहिजे असेल तर उन्हाळ्यामध्ये आपलं जमिनीचं तापमान जे आहे ते आपल्याला कमी ठेवायचं आहे.
जमिनीचं तापमान कमी ठेवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्या मल्चिंग पेपरचा रंग कुठला वापरला पाहिजे. तर मल्चिंग पेपरमध्ये 3 ते 4 प्रकारचे रंग येतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपण जो कॉमनली वापरतो तो सिल्वर वर्ण आणि ब्लॅक खालच्या बाजूने आपण वापरतो. तर यामध्ये रिफ्लेक्शन चांगल्या प्रकारे होतं. परंतु उन्हाळ्यामध्ये वापर करताना आपल्याला जो पेपर वापरायचा आहे तो व्हाईट वापरायचा आहे, व्हाईट पांढरा वापरायचा आहे. त्याचं कारण असं आहे की पांढऱ्या जे सूर्यप्रकाश होतो त्याचं रिफ्लेक्शन खूप जास्त मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे जमिनीत जी उष्णता जाणार आहे ती कमीत कमी जाणार आहे. त्यामुळं आपणास जे जमिनीचं तापमान आहे ते कमी राखण्यास निश्चित मदत होणार आहे. तर त्या ठिकाणी आपण जो मल्चिंग पेपर वापरला पाहिजे तर त्यामुळं पांढरा आणि काळा हा कलरचा जर आपण उन्हाळ्यामध्ये वापरला तर निश्चित फायदा होईल. त्याचप्रमाणे सिल्वर जो कलर आहे तो आपण मग इतर वेळेस वापरू शकतो. थंडीसाठी जर आपल्याला वापरायचं असेल किंवा पावसाळ्यासाठी वापरायचं असेल की ज्या वेळेस आपल्याला जमिनीचं तापमान वाढवायचं आहे त्यावेळेस तो प्रकारचा मल्चिंग पेपर आपण वापरू शकतो. परंतु उन्हाळ्यामध्ये जर त्या प्रकारचे जर मल्चिंग पेपर आपण वापरले तर निश्चित जमिनीचं तापमान आणखी वाढेल व त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. हा झाला रंगाचा भाग. त्यानंतर येते जाडी. यात वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रॉन्स आपल्याजवळ अवेलेबल आहेत. त्यामध्ये 25 मायक्रॉनचा, 30 मायक्रॉनचा, 20 मायक्रॉनचा किंवा याहीपेक्षा 50 मायक्रॉनचे पेपर आपल्याजवळ अवेलेबल आहेत. परंतु मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल या मायक्रॉन्समध्ये तर आपण किती काळासाठी तो पेपर वापरणार आहोत. जर थोड्या कालावधीसाठी जर आपलं शॉर्ट ड्युरेशनचं पीक असेल, कलिंगडासारखं पीक असेल, एकच पीक आपण घेणार असेल तर 20 मायक्रॉनचा पेपरही त्या ठिकाणी आपल्याला सफिशियंट होतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला एक 3 ते 4 महिन्यांचं पीक करायचं आहे त्या ठिकाणी आपण 25 मायक्रॉनचा पेपर वापरला पाहिजे. आपणास वर्षभर एखादं पीक घ्यायचं आहे किंवा एकाच मल्चिंग पेपरवर 2-3 पिकं घ्यायचं आहे त्यावेळेस मात्र आपण 30 मायक्रॉनचा पेपर वापरला पाहिजे. यानंतर येतो प्रश्न की मल्चिंग पेपर वापरताना आपण जाडी बघितली, त्याचा रंग बघितला, त्याचा किती आकाराचा वापरला पाहिजे. कारण रुंदीमध्ये पण वेगवेगळे मल्चिंग पेपर येतात. त्यात 1 मीटर असेल, 1.25 मीटर असेल, 1.5 मीटर असेल. तर मित्रांनो, जर 4 फुटी जर सरी आपण पाडणार असाल तर त्या ठिकाणी 1 मीटरचा पेपर वापरणं गरजेचं असतं की ज्या ठिकाणी आपला टॉप कमी असतो आणि साईडला जो गाडायचा आहे जर आपण त्या ठिकाणी जास्त 1.25 मीटरचा जर पेपर वापरला तर त्या ठिकाणी आपलं पेपर वाया जाऊ शकतो, तो जमिनीत जास्त गाडला जातो. त्याचप्रमाणे जर आपली 4.5-5 फूट सरी असेल तर आपण 1.25 मीटरचा पेपर वापरतोय. कारण त्या ठिकाणी आपल्याला टॉप हा जास्त मिळवायचा असतो. त्यामुळे त्या ठिकाणी आपण 1.25 मीटरचा पेपर वापरणं गरजेचं असतं. अशाच प्रकारे आपण 1 मीटरचा किंवा 1.25 मीटरचा आपला बेडची रुंदी आणि त्यातही जास्त वेस्टेज न जाता आपल्याला मधनं चालण्यासाठी वाट ठेवण्यासाठी जेवढी जागा लागेल ती आधी मेजर करायची आहे, टेपनी मोजून घ्यायची आहे व त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला त्या आकाराचाच मल्चिंग पेपर वापरायचा आहे. आता आपण बघितलं की मल्चिंग पेपरमध्ये पाण्याची बचत होते किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी चांगलं वाढतं. पण ह्या गोष्टी केव्हा होणार आहेत? ह्या गोष्टी तेव्हाच होणार आहे ज्यावेळेस तो पेपर जमिनीचं तापमान वाढू देणार नाही. जमिनीचं तापमान वाढलं नाही तरच ह्या गोष्टी शक्य होणार आहे. बऱ्याच वेळा आपण मार्केटमध्ये बघतो की आपण एखादा मल्चिंग पेपर आणतोय पण आपण त्यात बघत नाही की याने जमिनीचं आपलं तापमान वाढणार आहे की कमी होणार आहे. यासाठी सर्वात सोपी मेथड मला विचारली तर जमिनीचं तापमान याने वाढणार आहे की नाही हे बघायची सगळ्यात सोपी पद्धत जर कसं असेल तर आपण तो जो मल्चिंग पेपर आहे तो सूर्याकडे नेऊन बघू शकता किंवा आपल्या मोबाईलचा टॉर्च जरी त्याच्यावर लावला तरी आपण बघू शकतो की त्यातनं किती % लाईट आत येतोय. जर लाईट जास्त येत असेल तर निश्चितच उष्णता जास्त येणार आहे. लाईट जर कमी येत असेल तर निश्चित तो पेपर चांगला समजा. त्याचप्रमाणे हे सर्व कशावर ठरतं तर ओपॅसिटी हा एक घटक म्हणतात. ओपॅसिटी म्हणजे काय तर त्या पेपरची उष्णता वाहण्याची क्षमता किती आहे, उष्णता रोधक तो किती आहे. त्यामुळं आपण मल्चिंग पेपर घेताना त्या पेपरची ओपॅसिटी किती आहे याचा निश्चित विचार केला पाहिजे. कारण ते आपल्या सॉईल ऑर्गॅनिझमच्या दृष्टीने सॉईलमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप करायचे त्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. कारण जेवढं तापमान कमी राहील उन्हाळ्यामध्ये तेवढं सॉईलचं मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला चांगलं होणार आहे व त्या ठिकाणी मुळीची वाढ खूप चांगल्या प्रकारे होईल व त्या पेपरचा बेनिफिट आपल्याला मिळेल. त्यामुळे ओपॅसिटी
हा बघणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यानंतर ड्युरॅबिलिटी म्हणजे काय, की लांबपर्यंत ते किती दिवस टिकू शकतो. बऱ्याच वेळा आपण काय बघतो की मल्चिंग पेपर आणला, तो जर आपण टाकला तर त्यानंतर तो एक 2 ते 3 महिन्यात फाटायला सुरुवात होते किंवा त्याचे तुकडे व्हायला सुरुवात होते. तर त्याचे 2 प्रकारे मित्रांनो तोटे होतात. एक तर जे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याच्यासाठी आपण मल्चिंग पेपर टाकला तो मल्चिंग पेपरचा फायदा आपल्याला मिळणार नाही. त्याचप्रमाणे ज्या कारणासाठी आपण तो मल्चिंग पेपर टाकला होता त्याचे फायदे तर आपल्याला मिळतच नाही, परंतु त्यापासून आर्थिक नुकसानही होते. नंतर तो पेपर ज्यावेळेस आपण काढायला जातो त्यावेळेस त्याचे तुकडे तुकडे होतात. ते गोळा करण्यासाठी मजुरी खूप लागते व ते तुकडे जर तसेच शेतात राहिले तर कालांतराने तो प्लास्टिक आहे ज्याचं विघटन होत नाही व आपली जमीन पण त्याने खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण चांगल्या ड्युरॅबिलिटी म्हणजे जास्त दिवस टिकणारा, जास्त ओपॅसिटी असणारा म्हणजेच हीट जो कमी ट्रान्सफर करेल, त्याचप्रमाणे UV स्टॅबिलाइज जो पाहिजे. UV स्टॅबिलाइज म्हणजे काय, तर जे काय किरण येणार आहेत, जे काय हीट आत ट्रान्सफर होणार आहे ती UV स्टॅबिलाइज झाली पाहिजे. हे तीनही घटक आपण खरं तर मल्चिंग पेपर घेण्याच्या वेळेस योग्य प्रकारे तपासून घेतले पाहिजेत. मल्चिंग पेपर म्हणजे हा काही प्लास्टिकचा तुकडा नाही आहे की जो आपण आणून टाकला आणि त्याचे फायदे आपणास मिळतील. त्याचे जर सर्व फायदे जर आपल्याला घ्यायचे असतील, तंतोतंतरित्या त्याच्यापासून सर्व गोष्टींचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर या गोष्टींवर आपण निश्चित विचार केला पाहिजे. या गोष्टी असलेलाच मल्चिंग पेपर आपण योग्य याच्यात घेतला पाहिजे, तरच आपल्याला हे फायदे मिळतील. नाहीतर बहुधा खूपसे तोटे पण या मल्चिंग पेपरमुळं आपणास दिसून येतात. त्याचप्रमाणे मल्चिंग पेपर आपण घेतल्यानंतर बऱ्याच वेळा आता तो शेतामध्ये पसरायचा असतो तर त्याच्या 2 प्रकारे मित्रांनो तो पसरवला जातो. एक, बरेचसे शेतकरी हे ट्रॅक्टरच्या साह्याने किंवा माणसांच्या साह्याने पूर्ण मल्चिंग पेपर गाडून घेतात. तर काही शेतकरी काही अंतरावर 1 ते 1.5 मीटर अंतरावर जागोजागी फक्त थोडं थोडं माती टाकून तो पेपर गाडण्याचा प्रयत्न करतात. परंतु जर मल्चिंग पेपरचा आपल्याला 100% फायदा घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा त्या ठिकाणी रूटच्या भोवती योग्य वातावरण तयार होण्यासाठी, तिथं योग्य टेम्परेचर व योग्य ह्युमिड वातावरण तयार होण्यासाठी आपण मल्चिंग पेपर पूर्णपणे गाडणं हा कधी पण आपल्या फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे मल्चिंग पेपर गाडताना योग्य जर चांगला मल्चिंग पेपर जर असेल आपला तर त्या ठिकाणी हीट जनरेट न होता उलट त्या ठिकाणी तापमान आपलं कमी होईल. त्यानंतर येतो प्रश्न की तो पसरायचा कसा. पसरवताना मित्रांनो खूप काळजी आपण घेतली पाहिजे की ज्या बेडवर आहे तो पूर्णपणे चिटकलेला पाहिजे त्या जमिनीवर. पसरवताना तो जर चिटकलेला असेल तर त्यामध्ये हवा आत आणि बाहेर फारशी जाणार नाही व त्या ठिकाणी जे हवा आत आणि बाहेर होलमधून गेल्यामुळं जो तोटा होतो तो निश्चितच आपल्याला तोटा त्या ठिकाणी होणार नाही. त्याचप्रमाणे आपण बऱ्याच वेळा बघतो की त्या मल्चिंग पेपरला होल किती इंच घ्यायचं. तर जनरली आपण जे घेत आहेत बरेचसे शेतकरी 1 ते 1.25 ते 1.5 इंचीच होल घेतात, परंतु उन्हाळ्यासाठी होल घेताना कमीत कमी 2.5 इंच व 2.5 इंच ते 3 इंचापर्यंत आपण होल जर त्या ठिकाणी घेतलं तर जे काय रोप आपण त्या ठिकाणी लावणार आहोत त्याच्या खोडाभोवती त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. जर होल छोटा असेल तर रोप लागवडीला पण त्रास होतो, रोप योग्य प्रकारे दाबून आपल्याला व्यवस्थित लावता येत नाही. त्याचप्रमाणे त्या रोपाभोवती काय गरम वाफ आल्यामुळं ती रोप खराब होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे होल घेताना पण आपण जे होल आहे ते 2.5 ते 3 इंचीच घेतलं पाहिजे, हे पण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्याला जो रिफ्लेक्शनमुळे जो फायदा मिळतो, बऱ्याच वेळा आपण मल्चिंग पेपर टाकला की त्याच वेळी त्या पेपरवर बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात माती आलेली असते. तर आपल्याला लागवडीपूर्वी व लागवडीनंतरही 1 ते 2 वेळेस मल्चिंग पेपर हा पाण्याने, पिस्टनच्या पाण्याने तो साफ केला पाहिजे. कारण जर तो साफ केला नाही तर एवढा महागाचा मल्चिंग पेपर घेऊन आपण जर त्याचं रिफ्लेक्शनचा फायदा काय होतो, त्याच्या रिफ्लेक्शनमुळे ज्या किडी ज्या दूर पळून जातात, जसे की थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, ह्या किडी ज्या दूर पळतात त्यांचा आपल्याला फायदा घेता येणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण योग्य प्रकारे त्याचे जर मल्चिंग पेपर योग्य क्वालिटीचा, योग्य दर्जाचा जर मल्चिंग पेपर घेतला तर निश्चित आपणास त्या मल्चिंग पेपरपासून योग्य ते फायदे होऊ शकतात. याचा आता सगळ्यात सोपा उपाय जर बघायचा असेल जे आपण बघू शकतो, एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉर्चच्या साह्याने किंवा सूर्याकडे बघून जर तो मल्चिंग पेपर घेतला
आणि त्यातनं जर सूर्य येत नसेल तर निश्चित आपण त्या ठिकाणी तो मल्चिंग पेपर चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.